नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते मंडळी. आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली आणि आपण निघालो आपल्या साईडवरती झाला. सकाळी लवकरच उठलेलो आणि दूध वगैरे घेऊन आलेलो सकाळीच जाऊन आणि त्याच्यामुळे म्हटलं आता कामाला जायला पाहिजे म्हणून लवकर आपला पिकअप काढला आणि निघालो साईडवरती जायला. आणि थोडेच दिवस आता शिल्लक राहिले तिथे, 4-5 दिवस, 4-1 दिवस तरी लागतील असं वाटतं मला अंदाजे. आणि त्याच्यानंतर आपलं काम होईल आणि त्याच्यानंतर मग जरा आलो कट्ट्यावरती, नाश्ता वगैरे केला. मी पण, मुलांना पण नाश्ता घेतला वडापाव आणि निघालो परत साईडवरती जायला. तोपर्यंत पूर्ण साईडचं परांज खोलून झालेलं होतं आणि समोर बघा परांज मस्त घालायची तयारी चालू होती. आणि जरा बांबू थोडे कमी पडले म्हणून घरी आलो, कारण की जरा परांज समोरची लांबी असल्यामुळे आणि होल आपल्या ब्रेकरनं होलं मारायला येत नाहीत, कारण की इथं सगळं स्वेटर वगैरे लावलेले आहेत. खालती काम पूर्ण फिनिश केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग अंतराळी परांज घालायचं म्हणून बांबू थोडे कमी पडलेले, बांबू आणि रस्सी ते न्यायला आलो आणि बांबू रस्सी वगैरे घेतलं आणि आलो परत आपल्या साईडवरती. आणि समोरची साईड बघा पूर्ण वरपर्यंत कंप्लीट झाली मारून आणि मग आपलं परांज बांधून. आणि त्याच्यानंतर मग रस्त्याकडची परांज बांधायला घेतली मित्रांनो. 2 थर झालेले होते. त्याच्यानंतर मग जायचं होतं डबा पण आणायला म्हणून जरा निघालो आणि रेती चढवायची होती मित्रांनो. त्याच्यानंतर दुपारनंतर जेवण वगैरे झालं त्यांचं आणि त्याच्यानंतर मग परांज पण बांधून झालेली. दुपारनंतर पूर्ण रेती वगैरे चढवून घेतली, कारण की रेती चढवायचं काम मेन होतं. त्याच्यानंतर परत जरा आपल्या म्हणजेच आता अंगणेवाडीला जत्रा असल्यामुळे आपल्या कोकण संवादचे जे चॅनल आहे त्याच्यावर आपले ॲड द्यायची होती, म्हणून आपले अभय काका म्हणा, आपले जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या मी जी कामं केलेली आहेत त्यांच्या बंगल्यांचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून आणायला सांगितलेले पप्पांनी, कारण की तिकडे पुढे द्यायची होती म्हणून इथं आलो. पहिला बघा आतमधून काम बघा कसं झालेलं आहे आणि एकच नंबर मित्रांनो काम केलेलं आहे. आणि बघा एक म्हणजेच असं एकदम घरात आल्यावर भरून वाटतं. त्याच्यानंतर परत आलो आपल्या साईडवरती आणि मग आपण मस्त परांज पण बांधून झालेली. मग आम्ही निघालो घरी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. उद्या भेटू, बाय.